तर त्या नर्सिंग कॉलेजमध्ये आमच्या पोरीचा नंबर लागला. ती गेली तिथे ऍडमिशन आणि गेल्यानंतर तिच्याकडून ऍडमिशन करता वेळेस 30,000 रुपये आणि बाकी तुला म्हणजे त्या मुलीला बाकीचे उर्वरित 70,000 तुला भरायचे इन्स्टॉलमेंट. आता संबंधित विद्यार्थिनी ही जी होती हिचा नियमन नंबर लागला. ही ते महाविद्यालयात गेली आणि तिच्याकडनं पहिले प्रवेश घेता वेळेस 30,000 आकारले. 30,000 आकारले आणि तिला इन्स्टॉलमेंट मध्ये बाकीचे पे करायला लावले आणि ती विद्यार्थिनी होती स्कॉलरशिप होल्डर. आता जेव्हा एखादा विद्यार्थी स्कॉलरशिप होल्डर असते तर महाराष्ट्र शासनातला सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग हा कोणासाठी असतो? अनुसूचित जातीसाठी. एकात्मिक आदिवासी विकास विभाग हा कोणासाठी असतो? अनुसूचित जमातीसाठी. बहुजन मागास कल्याण विभाग कोणासाठी असतो? ओबीसीसाठी. बरोबर आहे ना? म्हणजे त्यांची केअर टेकिंग घेतात. तर सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग म्हणजे समाज कल्याण विभाग हा अनुसूचित जातीच्या मुलाच्या वतीने त्या प्रवेश प्रक्रियेचे 2 पैसे पाठवत असतो. 2 पैसे. एक पैसा म्हणजे कोणता? ही जी फीज आहे जो तो 1 लाख रुपये म्हणतो ती संपूर्ण फीज त्या कॉलेजची कोण पाठवते? समाज कल्याण विभाग. कोणाला पाठवते? त्या महाविद्यालयात. आणि आपला जो मुलगा आहे त्याच्या शैक्षणिक खर्च करता मेंटेनन्स अमाऊंट पाठवतो. त्याला निर्वाह भत्ता म्हणतात. लक्षात घ्या. मेंटेनन्स अमाऊंट किती? जी 330 रुपये किंवा 550 रुपये प्रति मागच्या अनुषंगाने 10 महिन्यात म्हणजे 5,500 रुपये आणि कॉलेजचे 1 लाख रुपये. मग जेव्हा कॉलेजला हे लोक पैसे देत आहे तर कॉलेजने का बरं या विद्यार्थ्यांना करा? सांगा बरं तुमच्यापैकी किती पोरांचे पैसे भरले तुम्ही? बरं तुम्हाला इंटरेस्ट वाटेल. तुमचे सर्वांचे पोरं नोकरीवर असं गृहीत धरतो. आता कसं आहे? प्रोफेशनल असो किंवा नॉन प्रोफेशनल असो कोणतेही महाविद्यालय असो, एखाद्या महाविद्यालयात जेव्हा आम्ही शिष्यवृत्तीस पात्र असताना प्रवेश करतो तेव्हा त्या महाविद्यालयात आम्हाला 1ही रुपया भरायचा नसतो. नॉट अ सिंगल पेनी हॅज टू पे टू द कॉलेज. 1 रुपया नाही भरायचा असतो. फक्त रजिस्ट्रेशन चार्ज जो 50 रुपयाचा असतो तोच भरायचा असतो. आता इमानदारीने सांगा तुमच्यापैकी किती पालकांनी त्यांच्या मुलांना प्रवेश घेतावेळेस किती पैसे भरले? कोणीचं बोला भरले आहेत का? बोला ना बोला ना. अरे आर्ट्स कॉमर्स सायन्स असो, नर्सिंग असो, MBA असो की कोणत्या तरी एखाद्या इथं शिकवलं असेल ना तुम्ही तुमच्या मुलाला? बोला ना साहेब बोला. पूर्ण फीज भरले. खूप गंभीर विषय बरं. म्हणून मी म्हटलं मी कामाच्यात बोलणार आहे. ते सगळ्या कामाच्या गोष्टी आहेत. यांनी पूर्ण फीज भरली. मी काय म्हटलं साहेब कॅटेगरीचे बरोबर आहे. जरी साहेब गव्हर्नमेंट सर्वंट असतील तरी, काय शब्द वापरला मी? जरी साहेब गव्हर्नमेंट सर्वंट असतील तरी साहेबांना त्या ठिकाणी 1ही रुपया भरायचा नव्हता. त्याचे कारण आहे कारण आम्हाला स्कॉलरशिप बरोबर फ्रीशिप पण देण्यात आली. फ्रीशिप कोणाला मिळते? जो 2.5 लाखाच्या वर असेल त्याला. बरोबर आहे. तिथे इन्कम काउंट होत नाही. पण आता यांनी गडबड केलेली आहे कारण आपण उच्च शिक्षित नाही झालं पाहिजे ते सांगितलं. तर फ्रीशिप आम्हाला का बरं मिळते? फ्रीशिप मध्ये जरी आम्ही गव्हर्नमेंट सर्वंट असू त्यांचं असं म्हणणं आहे म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातून असं आहे की आपण 70 वर्षात एवढे प्रकल्प झालेले नाहीत. आमच्याकडे धनसंचय एवढा मोठ्या प्रमाणात झालेला नाही म्हणून आम्ही फ्रीशिपसाठी एलिजिबल आहोत. पण आमच्या गव्हर्नमेंट सर्वंटमध्ये एक अशी मुरड पाळली गेलेली आहे की तुमच्यावर कारवाई होऊ शकते. इन्कम टॅक्स विभागाकडून किंवा इतर अन्य स्त्रोत
लक्षात घ्या मी काय शब्द वापरलाय. दिव्यांग घेतात, जेव्हा की दिव्यांगाच्या आयुक्तालय लक्षात घ्या, त्याच्यामध्ये काय घेतात. पण दुसरं वृद्धाश्रम घेतात. वृद्धाश्रमात येणारा व्यक्ती कोण आहे? हा फक्त अनुसूचित जातीचा आहे का? हा सर्व समाजाचा आहे. बरोबर आहे. निराधार घेतात, म्हणजे या 17,500 कोटीमध्ये हे सर्व चालू झालंय. निराधार कोण आहे? फक्त अनुसूचित जातीचा आहे का? मग जर तुम्ही हे जे बनवलेलं आहे दिव्यांग कल्याण मंडळ किंवा हे जेवढे काही मंडळ तुम्ही बनवलेले आहेत, तुम्ही याचे वेगळे विशिष्ट तरतूद करा ना बजेटमध्ये. तुम्ही अनुसूचित जातीच्या बजेट तुम्ही हे करता, 2-2 वर्ष आमच्या मुलाला स्कॉलरशिप मिळतात. लक्षात घ्या, 2-2 वर्ष आमच्या पोरं स्कॉलरशिप पासून वंचित राहतात. त्याचे पडसाद काय म्हणतात? आमच्या पोरगा फायनल इयरला असतो, त्याची स्कॉलरशिप दुसऱ्या वर्षी येते, तर त्याचे डॉक्युमेंट दुसऱ्या वर्षी, म्हणजे त्याच्या वर्षाचं नुकसान झालं ना, पुढच्या शैक्षणिक वर्षाचं नुकसान झालं ना. तो बीई करत होता, त्याची स्कॉलरशिप नाही आली म्हणून शासनात महाविद्यालयात काय केलं? त्याचे डॉक्युमेंट्स रोखले. त्याचे डॉक्युमेंट्स रोखले आणि डॉक्युमेंट्स रोखल्यानंतर काय झालं? तो पोरगा विनंती करताय की मला माझ्याकडे पैसे नाही भरण्यासाठी 1,10,000 रुपये, माझी स्कॉलरशिप येईल तेव्हा तुम्ही घेऊन घ्या पूर्ण, पण मला माझे डॉक्युमेंट द्या. तो काय म्हणते? नाही, आम्हाला शासनावर भरोसा नाही, तुम्हाला पे करा, डॉक्युमेंट्स घेऊन द्या. मग पे केल्यानंतर महाविद्यालयाच्या खात्यात जेव्हा पैसा जमा होईल, महाविद्यालय त्या पोराला देणार का? याची काही गॅरंटी आहे का? तर सांगायचं तात्पर्य असं आहे की आम्हाला शिक्षणापासून कसं वंचित ठेवायचं. म्हणजे आमच्या पोराचे 2 वर्ष डॉक्युमेंट नाही मिळाले, 2 वर्षाचा पोरगा पुढचं शिक्षण शिकू शकला का? MTech करू शकला का तो? किंवा MBA करू शकला का? म्हणजे हे पण एक शिक्षणाची नाकेबंदी आहे. लक्षात घ्या, मी तुम्हाला म्हणून KG पासून आणलाय, मी तुम्हाला इथपर्यंत आणलं. हे अशा पद्धतीने शिक्षणाची नाकेबंदी करून आले की हे लोक पुढचं उच्च शिक्षण नाही घेऊ शकले पाहिजे. आता त्यातल्या त्यांनी एवढा मोठा फतवा काढलेला आहे की तुम्हाला क्रीमी लेअर लावलेला आहे. 8 लाखाच्या आत असाल तर तुम्हाला सर्व लाभ मिळते. आता माझा मुलगा, सध्या तुमचा मुलगा IIM मुंबईमध्ये लागला, त्याचा नंबर, त्याची फीजच 15 लाख रुपये फीज IIM ची. लक्षात घ्या, आता 15 लाख रुपये फीज आहे, तुमचं उत्पन्न 8.5 लाख आहे, वार्षिक उत्पन्न 8.5 लाख आहे, आणि तुम्ही 8 लाखाच्या क्रायटेरिया असल्यामुळे तुम्ही काय झाले? बाद झाले. खरंच तुम्ही 15 लाख भरू शकता का? तुम्ही काय म्हणून प्राचीन संपत्ती जमा करून ठेवली ना? ते ज्याच्याकडे असेल तो बरे, पण ज्याच्याकडे नाही तो कसा करेल? तुमची पोरगी हुशार आहे, पोरगा हुशार आहे, त्याच्या IIM मध्ये नंबर लागला, IIM नंतर तो केल्यानंतर त्याचा पॅकेज असतो 1,50,00,000 पॅकेज असतो. म्हणजे आमच्या पोरग IIM साठी एलिजिबल असताना आता यांनी आम्हाला कुठे काढलं? 8.5 लाख. आमचा पोरग एलिजिबल असताना फॉरेन एज्युकेशन साठी तिथे 65 लाख लागतात एका वर्षाचे. 65 लाख. लक्षात घ्या, आम्ही काम करतो फॉरेन एज्युकेशन. आज जेवढे फॉरेन मध्ये शिकत आहे ना, त्याच्या पाठीमागे आम्ही आहोत, कारण आम्ही तो पैसा कसा सरकारकडे जातो ते आम्हाला माहिती. आम्ही खूप फाईट्स केले जाते या सरकारबरोबर. तर सांगायचं तात्पर्य असं आहे की 65 लाख तुमच्या यांनी क्रायटेरिया ठेवला 8 लाखाच्या आतमधला. क्रीमी लेअर लावला ना आम्हाला. क्रीमी लेअर, आम्ही खरंच क्रीमी लेअर साठी पात्र आहोत का? तर 8 लाखाच्या आत असल्यामुळं तुमच्या पोराच्या MS साठी फॉरेन एज्युकेशन मध्ये नंबर लागतो. कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये? कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये. आणि तुमच्या पोराच्या MS साठी नंबर लागल्यानंतरही तुमचा पोरग त्या ठिकाणी जाण्यास असमर्थ ठरतो, कारण तुम्ही 65 लाख कुठून देणार? तुमचं वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपये, तुम्ही खरंच भरू शकणार का? म्हणजे यांनी काय केलं? इथेही नाकेबंदी केली आमच्या शिक्षणाची. लक्षात घ्या, कारण आमचा पोरगा जर तिथून शिकून आला तर दुसरा बाबासाहेब बनू शकते, यांना प्रश्न विचारू शकते, मोठमोठ्या पोस्ट कामीच करू शकते. बरोबर आहे ना? असं नाही झालं पाहिजे म्हणून यांनी असं नवीन सुरू केलं. मी मगाशी सांगता सांगता तुम्हाला सांगितलं की आम्हाला 2 प्रकारचा पैसा पाठवते.
असो म्हणा, पण आता पुढच्या पिढीला तर तुमच्याकडून गेलं पाहिजे ना काहीतरी. किती पैसा भरला? 20,000, 10,000.